पुढचा प्रश्न की मग सर्दी खोकल्यावर आयुर्वेदानुसार आपण काय उपचार करायला हवेत? तर सर्दी आणि खोकला हा मुलांमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे. आपल्या नेहमीच्या आपण क्लिनिकमध्ये पाहतो की नेहमी असे सर्दी खोकल्याचीच अर्ध्यापेक्षा जास्त पेशंट आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये आपण असं करू शकतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टीम घेणे, म्हणजेच वाफ घेणे. अगदी तुम्ही साध्या पाण्याचीही वाफ घेऊ शकता दिवसातून 2 ते 3 वेळा. त्यानंतर दुसरं म्हणजे काय की घरामध्ये आपण गरम पाणी, हळद किंवा मीठ टाकून किंवा ते दोन्ही जर एकत्र टाकलं, हळद, मीठ आणि गरम पाणी, याचे दिवसातून 2 ते 3 वेळेला गार्गलिंग तुम्ही करू शकता. परत खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर हात स्वच्छ धुणे, परत सॅनिटायझरचा वापर करणे आणि जे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन दिलेले आहेत, म्हणजे की सीतोपलादी चूर्ण, एष्टी मधू चूर्ण, एष्टी मधू म्हणजेच ज्येष्ठ मध, हे जे 2 चूर्ण आहेत, तर ते समप्रमाणामध्ये घेऊन आपण 1-1 चमचा हनीसोबत आपण दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांना आपण देऊ शकतो. यामुळे काय होणार की कफ पातळ होणार त्यांचा आणि तो तोंडावाटे किंवा नाकावाटे तो बाहेर पडणार. अजून काय करू शकतो की घरामध्ये साधे तीळ तेल आपल्या अवेलेबल असते, तर ते तीळ तेल आपण त्याच्या छातीमध्ये थोडंसं गरम करून मसाज करू शकतो. त्यामध्ये थोडंसं सैंधव टाकून आपण त्याला गरम कपड्याने नंतर शेकू शकतो. यामुळे काय होणार की जो आपल्या छातीमधला कफ आहे तो वितळणार आणि तो मुखावाटे किंवा नाकावाटे तो बाहेर पडणार. अजून फॉर्म्युलेशन्स म्हणजे कंटकारी अवलेह आहे, यौषादी वटी आहे किंवा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा जर जास्त त्याला प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुद्धा ॲडव्हान्स काही मेडिसिन असतील त्याच्या प्रकृतीनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता.